नमस्कार, ये एमएनएस न्यूज नेटवर्क, आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ खुशी। आइए देखते हैं कुछ खास खबरें। गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तहसील के तहत आने वाले वड़ेगांव रेलवे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच और सचिव पर बड़े पैमाने पर पिछले 5 वर्षों में किए गए भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं। आम सभा के पूर्व सरपंच और सचिव पर लगे करोड़ों के भ्रष्टाचार के आरोप ग्राम सभा में पूछे गए सवालों के जवाब देने में असमर्थ रहे। पूर्व सरपंच और सचिव आंगनबाड़ी को डिजिटल कराने के नाम पर कई योजनाओं से बिना बिलों के ही निकाले गए करोड़ों रुपए। आइए देखते हैं क्या है पूरा मामला। माझं नाव श्रीकांत भीमराव लोणारे, सरपंच वडेगाव रेल्वे स्टेशन। आज 3 जानेवारी 26 जानेवारीला झालेल्या ग्रामसभेनुसार मागच्या ग्रामसभेला काही विषय आले होते 15 वित्त आयोगाचे। त्या 15 वित्त आयोगाच्या आयोगामध्ये मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की 30,000चा आम्ही आरोग्य शिबिर घेतलेला होता, पण त्या 30,000च्या आरोग्य शिबिरामध्ये कोविडची परिस्थिती असताना यांनी कोणतं आरोग्य शिबिर घेतला हे जनतेला समजलं नाही आणि जनतेने त्यांच्यावरती आरोप केलं की इथं आरोग्य शिबिर झालेला नाही आहे। नंतर मॅडमच्या स्टेटमेंटनुसार त्यांनी नंतर प्रशिक्षण म्हटलं आणि नंतर मग जनावरांच्या प्रशिक्षण म्हटलं, त्यानुसार ते तिथं आम्हाला दोषी आढळले। त्यानुसार मग परिस्थिती मिळून नंतर मग आम्ही जिल्हा परिषद आवार भिंतीची चौकशी केली। त्याच्यावर असं समजून आलं की दुसऱ्याच्या प्रायव्हेट भिंतीवरती ग्रामपंचायतनी आपलं बांधकाम केलं आणि बांधकाम केलं असताना सदर पूर्ण रकमेच्या देयका उचलून त्याची अफरातफर केली। नंतर ग्रामपंचायतला टाईल्स लावली। ग्रामपंचायतला टाईल्स लावल्यानंतर काम पूर्ण असताना सुद्धा त्या टाईलचे देयका उचलले। त्यानंतर लोकांना आम्हाला सांगितलं की 15 वित्त आयोगानंतर पाणघाट दुरुस्ती केली। त्या पाणघाट दुरुस्ती म्हणजे यांनी 2 पाणघाट दुरुस्ती केली, त्याच्यामध्ये 1 लाखाचे देयके यांनी उचल केलेले आहे। त्याच्यामध्ये काम फक्त 1 ट्रॉली चुरी, 1 ट्रॉली रेती आणि काही सिमेंटच्या बॅग लागल्यात आणि मजुरी लागली आहे, तसे दाखवून त्यांनी 1 लाखाचे देयका उचलले आहेत। ग्रामपंचायतला नंतर त्यांनी CCTV कलर प्रिंटर खरेदी केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी CCTV कॅमेरा 19,500चं बिल दाखवलेलं आहे। ऑनलाईनला बघितलं असतं ते 12,000चं आहे। त्यांनी एक स्पीकर सिस्टीम घेतला आहे, ते 20,500चं बिल दाखवलं आहे आणि ऑनलाईनला त्याची किंमत 10,500 दाखवत आहे। त्याच्यानंतर त्यांनी बाकीच्या रकमेचा प्रिंटर दाखवलेला आहे, प्रिंटरची पण किंमत ऑनलाईनला 15,000 दाखवत आहे आणि ह्या तीनही मिळून त्यांनी 1 लाखाचे देयक उचलले केले आहे। त्याच्यानंतर त्यांनी अंगणवाडी डिजिटल करतो म्हणून अंगणवाडीला 40 फाट्या आणि काही ड्रेसेस दिले। ड्रेसेसच्या नावाखाली अंगणवाडी डिजिटल करणे म्हणून 68,700 रुपयाचा बिल घेतला आणि त्याच्यावरती लोकांना आम्ही सांगितलं तेव्हा त्यांना असं कळून आले की डिजिटल आणि कपडे हे वेगवेगळे आहेत। डिजिटलच्या नावाखाली आपण कपडे देता येऊ शकत नाही आणि कपडे आणि पाट्या देय केला आणि डिजिटल म्हणून त्याचं बिल उचलला, बस एवढाच। आपण आज काय ठराव घेतला? याच्यामध्ये हे सगळे विषय आम्ही ठरावामध्ये घेतले आहेत आणि यांच्यावर रिकव्हरीसाठी आम्ही डिमांड केलेली आहे। वाटतंय की हे घोळ झालेला आहे? हो, ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार हे सगळ्या जे कामे झालेले आहेत त्याच्यामध्ये घोळ दिसून येत आहे आणि ह्या घोळाची चौकशी झाली पाहिजे असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे आणि त्याच्या म्हणण्याला मी सहमत आहे। किती करोड का घोटाला है इस ग्रामपंचायत? किती करोडचा घोटाला अंदाजे आकड्यात सांगू शकत नाही, पण भरपूर घोटाळा आहे आणि त्याची चौकशी झाल्यानंतर तुम्हाला आकडाही पण कळून जाईल। हां, याच्यानंतर आमच्या 5 वर्षामध्ये झालेले जे कामे आहेत, सिमेंट रोड असोत किंवा इतके निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत की एकही सिमेंट रोड आता सध्या स्थितीत चांगल्या परिस्थितीत नाही आहे आणि सगळ्यांचे म्हणजे उखडलेले आहेत। त्याच्यावर पण आम्ही ग्रामस्थांना सांगलं आणि ग्रामस्थाचा तोच आक्रोश आहे त्यांनी ग्रामसभेमध्ये दाखवला आहे। ग्रामपंचायत सर आरोप नाही लावलेले, जे काही लावले ते तथ्य समोर आलेले आहे। आजच्या ग्रामसभेत वडेगाव आमची ग्रामपंचायत आहे वडेगाव स्टेशन, या ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोग 14 वित्त आयोगाअंतर्गत जे कामं केलेलं गेले आहे त्या कामाचे कामं पूर्ण न करता बिलं काढण्यात आले। जसं आपण या ग्रामपंचायतमध्ये आता ज्या ठिकाणी उभा आहो, ग्रामपंचायतला 1 लाख रुपयाचा टाईल्स लावलेला आहे। आपण जर आतमध्ये जाऊन बघितलं तर त्यांची 1 रूम अजूनही टाईल्स अजून लावलेली नाही आणि संपूर्ण बिल काढलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर शाळेला आवार भिंत जी बांधल्या गेली आहे, तुम्ही बघणार की या ठिकाणी दुसऱ्याची भिंत दाखवून त्या ठिकाणी संपूर्ण भिंतीचा बिल काढला गेला, फक्त त्याला रंगरंगोटी केल्या गेलेली आहे, त्याचे पण 3-4 लाख रुपये काढले गेले। अशी बरीचशी कामे आहे। जसं आपण डिजिटलची जर गोष्ट केली, अंगणवाडी डिजिटलचे 3दा बिल काढलेले आहे। मला असं म्हणायचं आहे की एकदा डिजिटल होऊ शकते, 2दा आणि 3दा बिल काढायची गरज काय? दुसरी गोष्ट साहित्य खरेदी, जसं आपण बोलतो की अंगणवाडीला जे पैसे दिलेले आहे, साहित्य खरेदीचा बिल वेगळा आहे आणि अंगणवाडी डिजिटलचा बिल वेगळा आहे।
आणि जे डिजिटलचं बिल दिलं आहे त्याचं बिलसुद्धा ग्रामपंचायतला अजूनपर्यंत नाही आहे आणि असेल तर त्यांनी दाखवावं. राहिलं गोष्ट साहित्य खरेदीचा, तर साहित्य खरेदी जे केलेली आहे ते तुम्हाला अंगणवाडीत दिसेल, पण डिजिटल केल्याचं तुम्हाला काही दिसणार नाही. त्याच्या आधीची आणखी एक गोष्ट, 1.5 लाख रुपयाचा ऑलरेडी अंगणवाडी डिजिटलच्या नावाचा खर्च झालेला आहे आणि ऑलरेडी अंगणवाडी डिजिटल आहे, तर परत करायची काय गरज. सर आता या ठिकाणी ग्रामसभेनं जसं आम्ही केलेलं आहे, तर आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो का आम्ही आता या ठिकाणी माननीय खंडविकास अधिकारी या ठिकाणी ज्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले आहेत त्यांच्यासमोर हा घोड आहे, पण ते पण त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्नात आहेत. त्यांचे जे काही मुद्दे आहेत, जे काही ठराव लिहित आहेत ते आपल्या ग्रामसेवकाला वाचवण्याच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी ठराव लिहित आहेत. तर आम्ही ग्रामसभा आणि ग्रामवासी समजा जर यांच्यावर संबंधितांवर रिकव्हरी आणि कारवाई जर झाली नाही तर समोर आम्ही पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस यांच्याकडे आम्ही मोर्चे पण काढणार आणि याची कंप्लेंट मंत्रालयापर्यंत नेणार. सुषमा कुमारी एस. काय सांगणार मॅडम, आज आपल्यावर आरोप लागलेला आहे की आपण भ्रष्टाचार केला आहे, तर काय सांगणार. या प्रश्नावर माझं असं उत्तर आहे की असा कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. समोरची कारवाई काय असेल तर काय जांच कमिटी करणार असं जे काही हे म्हणत आहेत ग्रामसभेमध्ये की असं झालं तसं झालं, त्याच्यावरती समोरची चौकशी लागेल. चौकशी म्हणजे अंतिम सिद्ध होईल. मैडम, अभी हम बहुत देर से ग्राम पंचायत का यहाँ सभा में हमको भी बुलाया गया था. कुछ सरपंच साहब जो है यहाँ के जो अध्यक्ष है उन्होंने बोला था कि आप मीडिया प्रसार माध्यम भी आए करके, तो आपके ऊपर जो आरोप लगे हैं और जो आपने उड़वा उड़वी के जो उत्तर दिए हैं वो भी हमने बहुत सारा रिकॉर्ड किया है, तो इस पर आपका क्या कहना है. नाही, मी कोणते असे उडवडीचे उत्तर नाही दिले. मैडम, आपने एक उड़वा उड़वी का उत्तर दिया था डिजिटल स्कूल के बारे में. आपने जब आपको पूछा गया था तो डिजिटल की परिभाषा जब आपको पंचायत समिति के अधिकारी ने बताई और आपको तब तक के पता नहीं थी क्या डिजिटल की परिभाषा. डिजिटल में टीवी होता है, उसमें बाकी लेकिन आपने क्या क्या खरीदा. जो जरूरत की चीजें नहीं है वो खरीदी नहीं है, जरूरत की चीजें और बिना जरूरत की चीजें खरीदी. इस पर क्या कहना है. जो साहित्य खरीदना होना था आपको, वो चीज नहीं खरीदी आपने. इस पर क्या कहना है आपका. मला डिजिटलला जे आवश्यक साहित्य तेच मी खरेदी केलं. मॅडम, डिजिटल में टीवी नहीं खरीदा ना आपने. काय असते मॅडम, ड्रेस असते, हां, पुस्तक असते, पाटी असते, यही डिजिटलमध्ये येते का. डिजिटलमध्ये जे आहेत ते मी साहित्य खरेदी करून दिले आहे. पण मॅडम उसमें कुछ आपने झालं, मी एवढंच बोलते. मी राजकुमार आसारामजी ब्राह्मणकर, विस्तार अधिकारी पंचायत. मला माननीय गवीय यांनी पंचायत समिती अर्जुनी मोर यांनी आदेशित केले की मी या ग्रामसभेला उपस्थित राहा, आणि म्हणून मी इथं उपस्थित आहो आजच्या ग्रामसभेला. आज हे पूर्ण ग्रामसभेमध्ये आरोप लागलेला आहे सचिव महोदयवर, काय सांगणार सर आपण. आरोप ग्रामसभेनं आरोप जे केलेले आहे त्याची वस्तुनिष्ठ चौकशी होईल आणि चौकशीअंती जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. एक ओरली तुम्हाला वाटते का इथं भ्रष्टाचार झालेला असं पाहायला. नाही, मी म्हणू शकत नाही की इथं भ्रष्टाचार झाला किंवा नाही, हे मी नाही सांगू शकणार. हो, आरोप सिद्ध झाल्यानंतर डिजिटलची परिभाषा सांगा, काय काय खरेदी. माझ्या माहितीप्रमाणे डिजिटलमध्ये जे संगणक खरेदी असेल किंवा तुमचं एक LCD असेल, त्याच्यासोबत पेनड्राईव्ह असेल, म्हणजे मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे किंवा लहान मुलांना डिजिटल पद्धतीने ओळख करून देणे या साहित्याचा समावेश डिजिटलमध्ये असायला. गणवेश वगैरे नाही होते उसमें. गणवेशला आपण डिजिटल म्हणू शकणार नाही सर. तर इथं आपण मॅडमचं चुकलं असं म्हणतात का. नाही, मी चुकलं असं म्हणू शकणार नाही. त्यांनी जर नियोजनामध्ये डिजिटलच्या याच्यात जर वेगळा भाग घेऊन जर घेतला असेल त्यांनी कदाचित, तर होऊ शकते, त्याचा भाग असू शकतो. ऐसी खबरें फिर लेकर आएंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए MNS न्यूज़ 8. नमस्कार.